मी जागृती शोभन मूड मणिगेला संस्कार पब्लिक स्कूल एटापल्ली येथील कक्षा 6वी मध्ये शिकतो। मी महावाचन अंतर्गत भारतरत्न हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे लेखिका इनुमती आरती आहे। मी या पुस्तकातील एम.एस. सुब्बलक्ष्मी संगीतातील मुकुटमणी या विषयावर अभ्यास केली आहे। ख्यातनाम गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मीला भारतातील सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार भारतरत्न पुरस्कार 1988 साली राष्ट्रपती भवनातून जाहीर करण्यात आला। एम.एस. सुब्बलक्ष्मीला एम.एस. या अक्षराने ओळखल्या जातात। एम म्हणजे मदुराई आणि एस म्हणजे षण्मुगवती। एम.एस. सुब्बलक्ष्मीचे आईचे घर मदुराईमध्ये होता आणि त्याचे आईचे नाव षण्मुगवती होता। षण्मुगवती एक वीणावादक होते। एम.एस. सुब्बलक्ष्मीचे बालपणीचे नाव कुंजम्मा होता। जेव्हा एम.एस. सुब्बलक्ष्मी 10 वर्षाची होती तेव्हा त्याने त्याच्या आईसोबत संगीत कार्यक्रमात भाग घेतले। 1940 साली एम.एस. सुब्बलक्ष्मीने सदाशिवमसोबत लग्न केला। एम.एस. सुब्बलक्ष्मीने अनेक चित्रपटांमध्येही अभिनय केला। अनेक महावीर पण एम.एस. सुब्बलक्ष्मीचे गाणे ऐकले, जसा जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी इत्यादी। जेव्हा महात्मा गांधी एम.एस. सुब्बलक्ष्मीचे गाणे ऐकले तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले होते। एम.एस. सुब्बलक्ष्मीला अनेक पुरस्कार पण मिळाले, जसा पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, संगीत कलानिधी असे अनेक। धन्यवाद।